मी अरुण खोडके. शिवचिंतन. आफ्रिकेच्या सागरी किनाऱ्यावरती वसलेल्या अबेसिना या प्रदेशातील सिद्दी ही जमात त्या काळी सागरी किनाऱ्यावर एक प्रचंड संकट म्हणून उभी ठाकली होती. अरबी समुद्रावरती स्वतःचे स्वतंत्र आरमार उभारून त्यांनी सागरी किनाऱ्यावरती दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. सिद्दी हे केवळ मालाच्या व्यापारात गुंतले नव्हते, तर ते माणसांचा म्हणजेच गुलामांचा व्यापारही करीत होते. किनारपट्टीवरील गोरगरीब लोकांना दहशत, दादागिरी आणि शस्त्राच्या बळावरती ते गुलाम बनवित असत आणि परदेशात विकत असत. परक्यांच्या हातात या भूमीतील भूमिपुत्रांचा सौदा करून धनाच्या जोरावरती ते लांब पल्ल्यांच्या तोफा, शस्त्रे विकत घेत आणि जंजिरेच्या किल्ल्याभोवती अभेद्य असा सुरक्षा कुंड निर्माण करीत असत. या अत्याचाराविरुद्ध उठून उभे राहण्याचे सामर्थ्य त्या काळी कुणाकडे नव्हते. सिद्धीकडे आरमार, सत्ता आणि कौर्य हे त्रिकूट प्रचंड होते. अशा कालखंडामध्ये या भूमीमध्ये शिवरायांच्या रूपाने शिवशक्तीचा दिव्य उदय झाला. राष्ट्रधर्माची जाज्वल्य ज्वाला अंतरी बाळगून ते उभे ठाकले. महाराजांच्या अचेल निष्ठेने, पराक्रमाने गर्वात बुडालेल्या सिद्धीला प्रथम शिव आरमार उभा करून महाराजांनी आव्हान दिले आणि त्यामुळे या देशाची मान, शान आणि अभिमान अधिकच उज्ज्वल झाला. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.